कोरोना लस घेतलेल्या लोकांनी सावधान. सगळ्यांची झोप उडवणारी बातमी आली समोर. आरोग्य मंत्रालयाने दिली सगळ्यात मोठी बातमी. हे ऐकून लस घेणाऱ्यांची झोप उडणार. काही दिवसांपासून हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे. हार्ट अटॅक आणि कोरोना लस यामध्ये काय संबंध आहे का? एक लस घेतलेल्यांना धोका जास्त का 2 का 3 लस घेतलेल्यांना सगळ्यात जास्त धोका? कोरोना महामारीच्या काळामध्ये एक लस बनवण्यात आली होती. ती लस सगळ्यांना बंधनकारकच होती. खरं तर लस बनवण्यासाठी सुमारे 10 ते 12 वर्ष लागतात, पण ही लस एकदम कमी वेळामध्ये एकदम उपायकारक अशी शोधून काढली होती. लस बनवण्यासाठी सुमारे 10 ते 12 वर्ष लागतात, पण कोरोनावरची जी लस आहे ती अगदी थोड्या वेळामध्ये बनवलेली होती. आजकाल हृदयविकाराच्या झटक्याने वाढलेल्यांची संख्या 10 ते 12% एवढे गेली आहे. हे त्या लसीमुळेच होत आहे का, किंवा सगळ्यात जास्त धोका त्या लस घेतलेल्यांना आहे का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन अशा 2 लसी त्या काळामध्ये देण्यात येत होत्या. यातील कोणत्या कंपनीमुळे किंवा कोणत्या लसीमुळे सगळ्यात जास्त धोका, हे पण प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. ही लस घेतल्यापासून बऱ्याच जणांना हृदयामध्ये रक्ताच्या डिकळ्या तयार झालेत असे केसेस बरेच डॉक्टरांकडे दवाखान्यात गेलेले दिसून येत आहेत. तर हा जो प्रकार आहे तो खरंच लस घेतल्यामुळे झाला आहे का, किंवा याची चर्चा सर्वत्र होत आहे, तर हा प्रकार खरंच लसीमुळे होत आहे का? हृदयामध्ये रक्ताचे गाठी तयार होणे म्हणजे हृदयविकाराचा झटका केव्हाही येऊ शकतो. याचा थेट संबंध कोरोनाच्या लसीसोबत आहे का, असा सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न उभा राहिलेला आहे. कोरोना लस घेतल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्यामध्ये 15 ते 20% वाढ झाली असली, जरी ही छोटी वाढ असली तरी पण ही लोकांच्या मनामध्ये भीती तयार करण्यासाठी पुरेशी आहे. फक्त हार्ट अटॅकच नाही तर अजूनही कोणत्या समस्या यामुळे होतात का, अशी भीती वाटू लागली आहे. या सगळ्या गोष्टींमुळे परिस्थिती खूप गंभीर झाली आहे आणि सगळ्यांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे. ह्या सगळ्या गोष्टींमुळे सरकार आणि आरोग्य विभागाने दिलेली माहिती अशी की कुठल्याही प्रकारची कोणतीही लस पूर्णपणे सुरक्षित आहे. लोकांच्या मनातील भीती पूर्णपणे काढून टाका. कोरोनाची लस ही पूर्णपणे सुरक्षित आहे. यामुळे कोणतेही साईड इफेक्ट होत नाहीत. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन ही दोन्ही लस पूर्णपणे सुरक्षित आहेत. कोरोना काळामध्ये याच लसींमुळे करोडो लोकांचे प्राण वाचलेले आहेत. ज्यांनी ही लस घेतलेली आहे त्यांनी घाबरून जायचं काही कारण नाहीये, असं भारत सरकार आणि आरोग्य विभागाने सांगितलेलं आहे. आणि सोशल मीडियावरच्या अफवांवरती लक्ष ठेवू नका. तुमची लस सुरक्षित आहे आणि तुम्ही सुद्धा सुरक्षित आहे. भारत सरकार आणि आरोग्य विभागाचा हा होता सगळ्यात मोठा निर्णय.